नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्य या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्पायनल अनेस्थेशिया रिलेटेड क्वेश्चन विचारला जातो 5 मार्काला. तर त्या संबंधित आपण बघूया. तर स्पायनल अनेस्थेशियाची डेफिनेशन बघूया. तर ही वाक्य आहे. ओके, तर ती बघूया आपण. कमरेपासून खालच्या नसा सुन्न करण्यासाठी तुमच्या पाठीच्या किंवा रुग्णाच्या पाठीच्या खालच्या भागात असलेल्या छोट्या सुईद्वारे स्थानिक भूल देणारे औषध इंजेक्शन दिले जाते. त्या स्पायनल अनेस्थेशिया असे म्हणतात. म्हणजे कमरेपासूनच्या खालच्या भाग ज्या नसा आहेत किंवा खालचा भाग आहे तो सुन्न करण्यासाठी जे इंजेक्शन दिले जाते त्याला स्पायनल अनेस्थेशिया म्हणतात. तर स्पायनल अनेस्थेशियाचा यूज कधी होतो, त्याचा वापर तर शरीराच्या खालच्या भागाची ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया करताना दिला जातो. कधी दिला जातो असंही लिहू शकता. आपत्कालीन किंवा अनुसूचित सिझेरियन प्रसूती, सिझेरियनमध्ये कंपल्सरी स्पायनल अनेस्थेशियाही दिला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर हिस्टेक्टॉमी असतात, कधी कधी व्हाजायनल हिस्टेक्टॉमी वगैरे, तर तेव्हा दिला जातो. व्हिसरल शस्त्रक्रिया किंवा पोटाच्या खालच्या भागातील अवयवासाठी जसे की कोलन वगैरे असेल तर दिला जातो. त्याच्यानंतर लोअर युरोलॉजिकल जे प्रोसेस असतात त्याच्यामध्ये प्रोस्टेट मूत्राशय किंवा खालचा मूत्रमार्ग त्याच्यामध्ये दिला जातो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिझेरियन डिलिव्हरीमध्ये पहिला स्पायनल अनेस्थेशिया दिला जातो. त्याच्यानंतर थोडक्यात त्याची माहिती बघूया. तर पाठीच्या कानातील तिसऱ्या व चौथ्या जागा कुठे दिलं जातं स्पायनल अनेस्थेशिया, तर पाठीच्या कानातील तिसऱ्या व चौथ्या किंवा पाचव्या लंबर मणक्यात जे सबऑर्गनल स्पेसमध्ये असते तर ते भुलेचे इंजेक्शन 1.8 मिली इतके टोचले जाते. तर स्पायनल निडल असते, गेज असतात, तर त्या गेज नंबर असतात तर ते स्पाईनमधील निडल असते ती टोचली जाते. फ्लूइड आलेलं चेक केलं जातं आणि त्याच्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं. शस्त्रक्रियेचा कालावधी 30 मिनिटापेक्षा जास्त असल्यास सेन्सर कॅन हेवी हे इंजेक्शन दिले जाते. कारण हेवी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.3पेक्षा जास्त असते. परिणाम हे इंजेक्शन गुरुत्वाकर्षणाच्या तत्वानुसार खालच्या बाजूस किंवा पृथ्वीकडील बाजूस स्थिर होते. ओके. तर अर्थातच रुग्ण सुपाईन स्थितीत असल्याने हेवी सेन्सर कॅन CSFच्या प्रवास सामील न होता मॅटर व व्हाईट मॅटरच्या समीप राहून चेतनाचे वहन संवेदन रहित करण्यास मदत करतो. ओके. तर शस्त्रक्रियेचा कालावधी 30 मिनिटापेक्षा जास्त असेल. आता GA अनेस्थेशियाही दिला जातो. म्हणजे GA म्हणजे जनरल अनेस्थेशिया. अनेस्थेशियाचे प्रकार आहे जनरल अनेस्थेशिया, त्याच्यानंतर स्पायनल अनेस्थेशिया, लोकल अनेस्थेशिया, इपिड्युरल अनेस्थेशिया. इपिड्युरल अनेस्थेशिया हा नॉर्मल डिलिव्हरीमध्ये दिला जातो. सेम अशीच प्रोसेस असते, त्याच्यामध्ये निडल असते कॅथेटर टाईप. ठीक आहे. ज्याच्याने लेबर पेन कळत नाहीत, म्हणजे काय येतात प्रसूतीच्या त्या कळत नाहीत. तर अशा प्रकारचा तो अनेस्थेशिया असतो. अजून अनेस्थेशियाचे बरेच प्रकार आहेत. ठीक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं लोकल अनेस्थेशिया. लोकल म्हणजे तिथल्या तिथे एक स्थानिक भूल बोलतात त्याला. तिथल्या तिथे आपल्याला एखादं आता जखम झाली आहे. ओके. तर जखम झाली आहे तर तिथे स्टिच टाकायचे आहेत, तर त्याच्यासाठीही दिला जातो. त्याच्यानंतर आता एपिझोटॉमी असते. नॉर्मल डिलिव्हरीचं सांगते तुम्हाला. एपिझोटॉमी देतानासुद्धा लोकल दिला जातो थोडासा, कारण ते स्टिच घ्यायचे असतात एपिझोटॉमी देताना. तर ते स्टिच घेतानाही लोकल दिला जातो, म्हणजे पेन थोडंसं कमी होण्यासाठी. तर पाठीच्या कानातील तिसऱ्या व चौथ्या जागा बघून हे चौथ्या किंवा पाचव्या नंबर मणक्यामध्ये सब ऑर्गन्समध्ये मुलेचे इंजेक्शन 1.8 मिली इतके टोचले जाते. ठीक आहे. शस्त्रक्रियेचा कालावधी 30 मिनिटापेक्षा जास्त असल्यास सेन्सर कॅन हेवी हे इंजेक्शन दिले जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याची माहिती लिहायची आहे, जी मी सांगितलं. अर्थातच म्हणजे सुपाईन स्थितीमध्ये रुग्णाला ठेवतात, तर तुम्ही तुमच्या जर भाषेमध्ये लिहायचं असेल तसंही फक्त समजून लिहून घ्या. त्याच्यानंतर दुष्परिणाम यांचे कोणते आहेत अनेस्थेशियाचे. सौम्य हायपोटेन्शन असतं, ब्रॅडिकार्डिया असतं, मळमळ आणि उलट्या असतात आणि क्षणिक न्यूरोलॉजिकल लक्षणे पायदुखीसह पाठदुखी असते. तर अशा प्रकारे ह्याचे म्हणजे दुष्परिणाम स्पायनल अनेस्थेशिया असू शकतात. तर अशा प्रकारे अजून तुम्हाला काय माहिती असेल तर तुम्हीही हा व्हिडिओ म्हणजे ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर अशा प्रकारे लिहू शकता, टिप लिहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जे टिप्स असतात किंवा अजून काय माहिती असेल तर ह्याच्यामध्ये ॲड करून तुम्ही अजून वाढवू शकता, किंवा अजून ह्याच्यापेक्षाही चांगली माहिती असेल तर तीही तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.